आपल्याला आठवत असेल, मी निवडणुकीचा ज्यावेळी फॉर्म भरला त्याचवेळी मी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे. कारण माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेली जी विकासात्मक घोडदौड आहे त्याच्यातनं आम्हाला जनता फार मोठ्या पद्धतीनं मतदान करेल हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही 200च्या पुढं गेलेलो आहोत. आम्ही फक्त 200 पारची घोषणा केली नव्हती, तर 200 पार आम्ही करून दाखवलेले आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील एक जागा फक्त मागे पुढं चाललेली आहे, परंतु 4ही जागा म्हणजे मी 17व्या फेरीनंतर जवळजवळ 30,000 मतांना पुढं आहे. पोस्टलला 2200 पैकी 1700 मतं मला पडलेली आहेत. त्याच्यानंतर स्कॅनिंगची जी मतं आहेत त्यातली देखील 70% मतं ही मला पडलेली आहेत. त्याच्यानंतर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचं जे मतदान आहे त्याच्यामध्ये देखील 70%पेक्षा जास्त महायुती आहे. माझे मोठे बंधू राजापूरला निवडणूक लढवत आहेत, ते देखील मोठ्या फरकानं लीडला आहेत. तिकडे योगेश कदम देखील लीडला आहेत, शेखर निकम देखील लीडला आहेत. आणि गुहागरची जागा देखील आम्ही अपेक्षित धरलेली आहे. पण ओव्हरऑल कोकणामध्ये पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा आणि महायुतीचा आहे हे सिद्ध होतं आहे.